तुमच्या खाजगी संपत्तीवर वक्फ बोर्ड दावा करू शकतं। इतकंच नाही तर तुमच्या स्थावर मालमत्तेसोबतच तुमच्या जंगम मालमत्तेवर देखील वक्फ बोर्ड अधिकार सांगू शकतं आणि त्यामुळेच या वक्फ बोर्डाच्या अधिकारांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। मागच्या 2 वर्षात देशातील वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे 120 याचिका दाखल करण्यात आल्या आणि याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर या कायद्यात बदल करण्याचं विधेयक आता आणलं गेलंय। पण काँग्रेसनं आणलेल्या या वक्फ कायद्यात नेमक्या अशा कोणत्या तरतुदी आहेत त्या अगोदर जाणून घेऊया। आज तुम्हाला माहिती आहे का की देशभरातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहे यात वक्फ बोर्डाचा 3रा क्रमांक लागतो। महाराष्ट्रात या बोर्डाच्या नावे 31,716 मालमत्ता असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ 92,000 एकर एवढ्या जमिनीहून अधिक आहे। एकट्या मराठवाड्यातच 60,000 एकर जमिनी या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आहेत। 1954च्या या कायद्याला 1995 साली काँग्रेसच्या पी.व्ही. नरसिंहराव सरकारने अमर्याद अधिकार दिलेत। काही महिन्यांपूर्वी कदाचित तुम्हाला माहित असेल की एका गावामध्ये 1500 वर्ष जुन्या मंदिरावर आणि संपूर्ण गावावर या वक्फ बोर्डाने दावा केला। आज तेथील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच या कायद्यामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे। विरोधी पक्ष मुस्लिम मतांसाठी या वक्फ कायद्यासारख्या अन्यायी कायदा हिंदू जनतेवर थोपवत आहे। यामागे राजकीय सोबतच आर्थिक स्वार्थ देखील आहे आणि हीच बाब ओळखून केंद्र सरकारने या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। पण या वक्फ कायद्यात केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या अनेक बदलांवर आता टीका केली जाते। वक्फ कायद्यात जे बदल प्रस्तावित आहेत त्यामुळे दान धर्म या संकल्पनेचं महत्त्व कमी होत असून अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात आहेत अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जाते। मात्र जे बदल केले जात आहेत ते काही वेगळेच आहेत। चला तर बघूयात नेमकं केंद्र सरकार काय बदल करते। आता वक्फच्या प्रत्येक संपत्तीची नोंद केंद्रीय पोर्टलवर केली जावी हा पहिला बदल त्या कायद्यामध्ये केंद्र सरकार करण्याच्या विचारात आहे। हे विधेयक लागू झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत वक्फ बोर्डाकडे जेवढ्या संपत्ती आहेत त्याचं विवरण त्यांना नोंदवावं लागणार आहे। आधी सत्यता पडताळणीशिवाय कोणत्याही जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होणार नाहीत यासाठी सरकार समिती गठीत करणार आहे असं देखील या कायद्याच्या बदलामध्ये नियोजित आहे। वक्फ बोर्डाच्या संरचनेत आता महिलांना देखील समावेश असेल ज्यामुळे मुस्लिम महिलांना बोर्डाच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळेल आणि या बोर्डाच्या मिळकतीतील पैशांचा जो उपयोग आहे तो विधवा किंवा घटस्फोटित महिला, अनाथ लोक आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा अशी ही अट आता या नवीन बदलामध्ये नवीन कायद्यामध्ये केंद्र सरकार करण्याच्या विचाराधीन आहे। मात्र वक्फ कायद्यातील सुधारणांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत। विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मंत्री महोदय देत होते तेव्हा अक्षरशः विरोधी नेते चक्क झोपून गेले होते। इतर वेळी हिंदुत्वाचा जप करणारे उद्धव ठाकरे आणि इतर मंडळी आता मात्र एकही शब्द बोलायला तयार नाही आहेत। यावरून विरोधकांचा दुटप्पीपणा स्पष्ट होतोय, नाही का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या वक्फ बोर्डाच्या अधिकारांमध्ये आणि या कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे का यावर देखील तुमचं मत अतिशय रोखठोकपणे कमेंट बॉक्समध्ये मांडा। धन्यवाद।